नेहमीची भाजी चपाती खायला नको वाटत असेल आणि काही तुम्हाला जर पौष्टिक खायचं असेल तर एकदा या पद्धतीने हा नाश्ता करून बघा. खूपच पौष्टिक आहे, शिवाय प्रोटीनयुक्त सुद्धा आहे. हिवाळ्यात असा नाश्ता बनवून खाल्लाच पाहिजे. यासाठी इथे मी चॉपरमध्ये 1 वाटी मूग घेतलेले आहेत मोड आलेले, अर्धा बीट चिरून घातला, 1 कांदा, 2 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं घालून चॉप करून घ्यायचं. या पद्धतीने बारीक मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायचं. 1 वाटी बाजरीचं पीठ, 1 चमचा जिरं, 1 चमचा ओवा, 1 चमचा तीळ घालायचे, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ घालायचं, लागेल तसं पाणी घालून या पद्धतीने पीठ मळून घ्यायचं. पोळपाटावर एखादा ओला कपडा असा घालायचा, त्यावर हा गोळा ठेवून मस्त असं थालीपीठ थापून घ्यायचं. पॅनवर थोडंसं साजूक तूप घालायचं आणि हे आपण थापून घेतलेलं थालीपीठ यावर घालायचं आहे. वर थोडेसे तीळ लावायचे, म्हणजे हे थालीपीठ खायलासुद्धा खूप छान लागतं. दोन्ही बाजूनी तूप लावून मस्त खमंग खरपूस भाजून घ्यायचं. तुम्हाला काही वेगळं असं खायची इच्छा असेल तर या पद्धतीने असा हा प्रोटीनयुक्त थालीपीठ नक्की बनवून बघा आणि कमेंट करून सांगा कसं झालं होतं.